क्रमांक 10 मध्ये उभे आहोत. इथे एका पेट्रोल पंपावर आपण आहोत. इथे एक ग्रस्त आपल्यासोबत आहेत. काय नाव आपलं बंधू? ओम गाडेकर. कुठे राहतात तुम्ही? प्रभाग क्रमांक आपल्याला माहिती आहे का किती उमेदवार उभे आहेत आपल्याकडे? आपल्याकडे टोटल 8 आहे. 4 शिवसेनाचे, 4 BJPचे, अजून 2 आहेत. अच्छा, नाही किती मतं द्यायची आहेत आपल्याला माहिती आहे? 4 मतं. मग अ ब कड बरोबर. अ मध्ये किती उमेदवार उभे आहेत? मध्ये एवढं तर सांगता नाही, पण मला तिथं माहिती आहे की 2 शिवसेनाचे, 1 BJPचा आणि ब मध्ये? मध्ये क मध्ये? मध्ये पण 2 माहिती. ड मध्ये? ते पण 2 माहिती. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. आपल्याकडे आपले कोण कोण उमेदवार आहेत, कुठल्या प्रभागामध्ये, कुठल्या याची कॅटेगरीमध्ये, अ ब क ड मध्ये किती उमेदवार आहे याची पूर्ण कल्पना नाही आपल्याला. काय वाटतं आपल्याला भावी नगरसेवक कसा असावा? चांगला असं विकास करताना असावा, जनतेचा प्रॉब्लेम सॉल्व करणारा असावा. काय प्रॉब्लेम काय आहे आपल्या एरियामध्ये? आपल्या एरियामध्ये प्रॉब्लेम म्हणजे काय, लाईट जाणं किंवा पाणी टाईमवर येणं नाही किंवा गटार साहेब बोलणं नाही टाईमवर, हे सगळे आहे बऱ्याच. अच्छा, मग या सगळ्या ज्या गोष्टी आहे, या सुविधा मिळत नाही, या सुविधा मिळवण्यासाठी भावी कोण प्रयत्न करेल असं वाटतं आपल्याला? कोणता नगरसेवक प्रयत्न? आता तो 2 नगरसेवक आहे आपल्याला माहिती, जो दिनेश सामने जे आहे ते BJP झाले किंवा पप्पू कासवे झाले. आता आमच्या समाजाचं उमेदवार उभं आहे आळशीला लावतो, ते पण चांगलेच आहे. ते शिवसेना नाही, आता कोण प्रयत्न करेल? आता इथे कसं आहे, प्रयत्न करणारा माणूस पाहिजे नाही का? समाजापेक्षा आपल्याला कोण कोणत्या समाजाचा विषय नाही, आपल्याला कोण उमेदवार काम करेल हे महत्त्वाचं आहे. तो कोणत्याही समाजाचा असू दे, आपण तो काम करेल. तर आपल्याला काय वाटतं कोण काम करेल? माझं असं अंदाजे हर्षिता भारत लागते, ती काम करणार आहे, ती आपली काही ती काम करू शकते. अच्छा, अजून आपल्याला 4 मतं द्यायची आहेत. अजून कोण कोण कुठे कुठे कोण निवडून आलं पाहिजे? एक झालं दिनेश सामने झाले, ते पण पहिले नगरसेवक होते, त्यांनी भरपूर काम केले, तर त्यांचं कामच घेऊ. अच्छा, अजून द्यायचे आपल्याला कोण काम करेल? अजून कोणाला आपल्याला मतं द्यायची आहेत ना? 4 मतं द्यायची आहेत. 2 तर झाले, 2 बाकी. कोण काम काम कोण करेल असं वाटतं? आपल्याला अशा अपेक्षा आहे बा ही व्यक्ती काम करेल असं. काम तर बाकीचे जे आहे ते दिनेश ठाकरे झाले, ते पण चांगले माणूस आहे शिवसेना. अजून बाकीचे ते पवार. अजून पक्षाच्या व्यतिरिक्त अपक्ष पण काही लोक उभे आहेत, पक्षाचे पण लोक उभे आहेत. काय वाटतं कोण 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 जिंकून त्यांना येतं? आता ओळखतच नाही आम्ही, तर कसं काय सांगितलं, ते कधी भेटलेच नाही आम्हाला. बाकीचे लोक माहितीचे नाही, जेवढे माहितीचे तेवढे त्यांनी त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. बघूया आपण पुढे. आपल्याबरोबर या पेट्रोल पंपाचे मालक पण आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याही भावना जाणून घेऊया. काय नाव आपलं? माझं निलेश लोहा, निलेश ताराचंद लोहा. आपण कुठल्या प्रभागात आहात? मी 10 नंबर. काय वाटतं आपल्याला भावी नगरसेवक कसा असावा? भावी नगरसेवकाने उत्कृष्ट काम करायला हवं. ते तर ते करतील, पण आम्ही पण मतदानाच्या दिवशी अविरत इथे सेवा देऊन सगळ्यांना मतदानासाठी पाठवण्यासाठी प्रयत्न पूर्ण करणार आहोत. आणि आमच्या मुलांना 2-2 तासाची सुट्टी खास त्यांना मतदान करता यावं म्हणून देणार आहोत. हा बरोबर आहे, पण भावी नगरसेवकाकडनं काय अपेक्षा कराल आपण? आपल्या वार्डामध्ये कुठल्या सुविधा आत्तापर्यंत झाल्या आणि कुठल्या नाही झाल्यात? काय अपेक्षित आहे आपल्याला की बाबा या नाही झाल्या, या झाल्या पाहिजे, किंवा आपण समाधानी आहात का? भावी नगरसेवकाने या एरियाचा एक चांगला जर अंदाज घेतला तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वॉर्डमध्ये एक सोशल लोकांना फिरण्यासाठी गार्डन पाहिजे. प्रत्येक ठिकाणी एखादं व्यवस्थित ग्राउंड पाहिजे. या सगळ्या सुविधा त्यांनी द्यायला हव्यात. भरपूर ठिकाणी ते झालेल्या पण आहेत, नो डाऊट, परंतु त्यांनी अजून त्याला प्रत्येक वॉर्डला वेगवेगळ्या पद्धतीने सजवायला हवं. आपल्याबरोबर अजून एक युवक आहेत, आपण बघू. काय नाव तुमचं? रवींद्र आरणे, कुठल्या प्रभागात राहतं? प्रभाग क्रमांक 10 शिवाजीनगर. अच्छा, आपल्याला माहिती आहे आपल्याकडे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत? हो माहिती. कधी आहेत निवडणुका? 15 तारखेला मतदान, 16 तारखेला निकाल.
15 तारखेला मतदान आहे. आपलं मतदान किती वाजेपासून किती वाजेपर्यंत आहे आणि आपल्याला किती मतं द्यायची आहे? सकाळी 7 ते 5-5:30 वाजेपर्यंत मतदान चालेल आणि एका प्रभागामध्ये 4 मतदान करायचे एका व्यक्ती. सकाळी 7 नाही आहे, सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आहे. एका प्रभागामध्ये आपल्याला 4 मतदान करायचे, अ, ब, क, ड. आपल्या प्रभागामध्ये अ मध्ये किती लोक उभे आहे, ब मध्ये किती आहे, क मध्ये किती आणि ड मध्ये किती आहे? शिवसेनेचे ते 4 उभे आणि BJP पण 4 उभे आणि अपक्ष पण काही आहे. 4 अ, ब, क, ड प्रमाणे नाही माहिती का? अ मध्ये किती उभे, ब मध्ये किती, क मध्ये किती, ड मध्ये किती? एवढं नाही माहिती. मग आता तुम्हाला काय वाटतं, कोणाला आपण मतदान तर करायला जाणार? मतदान आलं, आता परवावरच आलं आणि अजूनपर्यंत आपल्याला कोण उमेदवार उभे आहे हे पण माहिती नाही. कसं वाटतं आपल्याला, काय म्हणाल? खूप छान वाटतंय आणि आता उत्सुकता आहे मतदाराची. पण कोण उभे आहेत माहिती नाही तुम्हाला. म्हणजे काय वाटतं, भावीनगरचं कोण यावं, कोणाची हवं आहे? शिवसेनेची नाव आहे. शिवसेनेची हवं आहे. बरं, कोण यावं निवडून, काय वाटतं? कोण आहे दादा कासू आहे, वडांगे आहे, पवार आहे. चार उमेदवार आहेत वेगळ्या प्रभागातनं, वेगळ्या आपल्या एका प्रभागातनं, वेगळ्या वेगळ्या गटातनं, नाही का? 4 मतदान करायचे आहेत आपल्याला. हो. मग आणि येणारा नगरसेवक जो कोणी असेल समजा, काय कामं केली पाहिजे? त्यांनी लोकांकडे वार्डाकडे लक्ष दिलं पाहिजे. वार्डात घाण कचरा, मुलांना काही रोजगार वगैरे आणि वार्डात कशा सुखसुविधा येतील, महिला कशा सुरक्षित राहतील, काही कॅमेरे वगैरे हे पण बघितलं पाहिजे. असं कोण करू शकतं? या सगळ्या आपल्या मनातल्या ज्या कल्पना आहे, कोण नगरसेवक करू शकतो? करू शकताना आता खूप उमेदवार आहेत, अपेक्षा खूप आहे आम्हाला. आता बघू काय होईल. ठीक आहे, आपण आमच्याशी संवाद साधला. खूप खूप धन्यवाद. आभारी आहोत आम्ही आपण आपले मत मांडले. हां हां, काय बोलायचं आहे का? हा बोलायचं काय? खरं तर खूप उमेदवारांना अपेक्षा होती की आम्हाला तिकीटं मिळेल, पण त्यांना तिकीटं मिळाले नाही. त्याच्यामुळे पण थोडी नाराजी आहे. अच्छा, म्हणजे काही लोकांना तिकीट नाही मिळत, त्यामुळे त्यांच्याच नाराजी आणि मतदारांमध्ये मतदारांमध्ये बी थोडा हे आहे आणि अपक्ष पण काही उभे राहिले त्यामुळे. अच्छा, आपण बघितलं की त्यांचं म्हणणं असं आहे की काही जे सक्षम उमेदवार होते त्यांना तिकीट मिळायला पाहिजे होते, त्यांना तिकीट मिळालेले नाही, त्यामुळे त्यांच्यातही नाराजी आणि काही मतदारांमध्ये नाराजी, असंच म्हणणं आहे. धन्यवाद. आपण आमच्याशी संवाद साधला. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.